हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण लिमिटच्या काही बेसिक कन्सेप्ट बघितल्या होत्या. या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 7.1 मधले क्वेश्चन करूयात. त्यासाठी एक थेरम यूजफुल आहे. पहिला तो थेरम बघूयात. थेरम काय आहे पहा. लिमिट x टेंड्स टू a x raised to n minus a raised to n upon x minus a is equal to n a raised to n minus 1. आणि हा थेरम थेरम लिहिताना त्यांनी दिलेला आहे n बिलॉंग्स टू n अँड a इज ग्रेटर दॅन 0. पण हा थेरम या nच्या सर्व रिअल व्हॅल्यूसाठी व्हॅलिड आहे. मग रिअल व्हॅल्यू तुम्ही कोणत्याही घ्या, पॉझिटिव्ह, फक्त नॅचरल नंबर्सच नाहीत तर निगेटिव्ह नंबरसाठी व्हॅलिड होतो आहे. ओके, रॅशनल नंबरसाठी सुद्धा व्हॅलिड आहे हा थेरम. तर या थेरमवरती जे काही बेस्ड एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघणार आहोत. ओके, एक्सरसाइज 7.1 मधला फर्स्ट क्वेश्चन घेतला. क्वेश्चन दिलेला आहे, इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट्स. इव्हॅल्युएट फर्स्ट लिमिट x टेंड्स टू -3 स्क्वेअर रूट ऑफ z प्लस 6 अपॉन z. आता याचं लिमिट फाइंड करायचं आहे आपल्याला. फर्स्ट पहिलं काय बघायचं, या फंक्शनमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यूज काय आहेत, 0 आहेत की नॉन 0 आहेत. चेक करा. न्यूमरेटर किती येतो आहे, हा -3 पुट करा. सॉरी, इथं x नाही, इथं z घ्या. जे फंक्शनमध्ये व्हेरिएबल असेल त्याच्यावरतीच लिमिट आपण अप्लाय करणार आहोत. मग याला लिमिट z टेंड्स टू -3 स्क्वेअर रूट ऑफ z प्लस 6 अपॉन z. मग हे जर z इक्वल टू -3 व्हॅल्यू आपण याच्यामध्ये ठेवली तर काय येणार आहे, रूट ऑफ -3 प्लस 6 अपॉन -3 आला रूट ऑफ 3 अपॉन -3, म्हणजे नॉन झिरो येतं आहे. न्यूमरेटर नॉन झिरो आहे, डिनॉमिनेटर नॉन झिरो, नॉट इक्वल टू 0 अपॉन 0. बरोबर. जर न्यूमरेटर नॉन झिरो आहे, डिनॉमिनेटर नॉन झिरो आहे, आपण ते 3 केसेस बघितलेल्या होत्या, लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. तर याचं ॲन्सर काय असतं, डायरेक्ट तुम्ही झेडची व्हॅल्यू पुट करा. ओके, सोल्युशन काय येईल पहा. सोल्युशन पहिला गिवन पार्ट लिहूयात. लिमिट z टेंड्स टू -3 स्क्वेअर रूट ऑफ z प्लस 6 अपॉन z. त्याचा न्यूमरेटर नॉन झिरो आहे, डिनॉमिनेटर नॉन झिरो आहे. डायरेक्ट आपण व्हॅल्यूज पुट करायच्या. तर याचं ॲन्सर काय येईल, रूट ऑफ -3 प्लस 6 अपॉन -3 इज इक्वल टू रूट ऑफ 3 अपॉन -3 आणि हे आलं -1 अपॉन रूट 3. हे लिमिट आलं त्या फंक्शनचं, -1 अपॉन रूट 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. लिमिट सेकंड आहे, लिमिट y टेंड्स टू -3 y टेंड्स टू -3 y raised to 5 plus 243 upon y cube plus 27. ओके, आता याच्यामध्ये जो आपण आताच थेरम बघितलेला आहे त्या थेरमचा यूज होईल. कसा यूज होईल पहा. इथं मी याच्या इक्वल लिहिलं, इक्वल टू
लिमिट x टेन्स टू -3 हा y⁵ आहे -3⁵. 3चा 5 केला 243 येणार आहे. मी -3⁵ केला अँड डिवाइड बाय y³ -3⁵. ओके, इथपर्यंत समजलं. आता याच्या पुढं आपणाला त्या फॉर्म कसा आहे आपला तो थेरमचा x⁻n - a⁻n अपॉन x - a या फॉर्ममध्ये हे फंक्शन आणायचं आहे. बरोबर, म्हणजे याच्या न्यूमरेटर जे आहे त्याच्यात एक्सची पॉवर आहे, एची पॉवर आहे, पण डिनॉमिनेटरमध्ये एक्स आणि एच्या पॉवर या 1 आहेत. ते करावं लागेल. मग त्यासाठी मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला y-3ने डिवाइड केलं. मग येईल इज इक्वल टू लिमिट इथं y टेन्स टू -3 आणि इथं y⁵ -3⁵ आणि याला डिवाइड केलं y -3ने. ओके, डिनॉमिनेटरमध्ये सेम काम करा. y³ -3³ आणि याला डिवाइड केलं y -3ने. ओके, आता सेपरेट लिमिट घेतले इज इक्वल टू न्यूमरेटरला सेपरेट लिमिट घ्या, डिनॉमिनेटरचं सेपरेट लिमिट घेतलं तर याला लिमिट y टेन्स टू -3 y⁵ -3⁵ डिवाइड बाय y -3 हा न्यूमरेटर झाला आणि डिनॉमिनेटर लिमिट y टेन्स टू -3 y⁵ -3⁵ डिवाइड बाय y -3. आता याचं जे लिमिट येणार आहे ते आपण इथंच पुढं लिहूयात. लिमिट काय आहे पहा, जर x⁻n - a⁻n अपॉन x - a असेल अँड लिमिट x टेन्स टू a तर आन्सर काय येतं, इथला आपण n घेतोय a आणि n मधून 1 मायनस करतो, n a⁻n - 1. बरोबर, मग याच्यानुसार आता याचा आन्सर काय येतं आहे बघूयात. इज इक्वल टू पहिली पॉवर येईल 5 ए म्हणजे तो नंबर जो दिलेला आहे -3 आणि 5 - 1 डिवाइड बाय इथं पॉवर घेतली 3 इंटू -3⁻³ - 1. ओके, नेक्स्ट इज इक्वल टू हा 5 ॲज इट इज -3⁴ अपॉन 3 ॲज इट इज -3⁵ म्हणजे हे किती आलं. नेक्स्ट लाईनला घेऊयात. इज इक्वल टू 5 इंटू -3⁴ हे किती येतं आहे 3×9=81 81 अपॉन 3 इंटू -2⁵ 9 म्हणजे हा किती आला 9 1 जा 9 9 जा 81 3 1 जा 3 3 जा 15. या फंक्शनचं लिमिट आलं 15.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. लिमिट z टेन्स टू -5 आणि फंक्शन दिलेलं आहे 1/z प्लस 1/5 डिवाइड बाय z प्लस 5. ओके, हे फंक्शन आपण सॉल्व करूयात. याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काय येत आहेत पहा पहिले. इज इक्वल टू लिमिट z टेन्स टू -5. न्यूमरेटरला मी ॲडिशन करून घेतली त्यांची, तर ते येईल. डिनॉमिनेटर सेम करा, 5 प्लस z अपॉन 5z आणि याचा डिनॉमिनेटर डिवाइड बाय z प्लस 5 इथलं इज इक्वल टू. आता इथं हा z प्लस 5 न्यूमरेटरचा आणि हा z प्लस 5 डिनॉमिनेटरचा कॅन्सल होईल. इथं राहिला लिमिट z टेन्स टू -5 1/5z. इथं न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही नॉन झिरो आहेत, मग डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा. याचा आन्सर येईल 1/5 इंटू -5 मायनस 1/25. हे लिमिट आलेलं आहे त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन घेतला. लिमिट x टेन्स टू 2 x रेज टू -3 मायनस 2 रेज टू -3 अपॉन x -2. तर हे फंक्शन आहे ते आपण जो थेरम बघितला त्याच्यानुसार मी तुम्हाला काय सांगितलं, n हा सर्व रिअल नंबरसाठी व्हॅलिड आहे, बरोबर. कोणताही व्हॅल्यू घ्या nसाठी, त्याचा ॲन्सर त्याच फॉर्म्युल्याने येणार आहे. मग याचा ॲन्सर काय येईल, तर हे बरं x रेज टू n मायनस a रेज टू n अपॉन x मायनस a या फॉर्ममध्ये. तर याचा ॲन्सर येईल पहिला n येईल, म्हणजे हा -3 पुन्हा a 2 रेज टू -3 -1. ओके, म्हणजे हा आला -3 इंटू 2 रेज टू -4. -4 म्हणजे हे डिनॉमिनेटरला जाईल. -3 अपॉन 2 रेज टू 4 म्हणजे ॲन्सर आलं -3/16. हे लिमिट डायरेक्ट फॉर्म्युल्यावरून फाइंड केलं आपण. असाच अजून एक क्वेश्चन बघूयात. लिमिट x टेन्स टू 5 x³ मायनस 125 अपॉन x रेज टू 5 मायनस 3125. ओके, तर या टाईपचे जे क्वेश्चन असतात, तो जे आपणाला इथं लिमिटचे व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलची जी व्हॅल्यू दिली आहे, समजा x टेन्स टू 5 आहे, तर हा जो नंबर येतो, हा किंवा असेल किंवा हा असेल, 5ची काहीतरी पॉवर असते. जो नंबर दिला असेल तो इथं जो दिला असेल त्याचीच कोणती तरी पॉवर येते इथं. त्यामुळे दुसरे नंबर शोधत बसायची गरज नाही, डायरेक्ट ते लिहून ठेवायचं. इथं काय येईल पहा, इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 5
एक्स क्यूब मायनस 5 क्यूब अपॉन एक्स रेज टू 5 मायनस 5 रेज टू 5. पण हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला एक्स मायनस 5ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाईड करावं लागणार आहे. मग इथं लिहिलं इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 5. पहिला न्यूमरेटरला डिवाईड करतो. एक्स क्यूब मायनस 5 क्यूब याला डिवाईड केलं एक्स मायनस 5ने आणि डिनॉमिनेटरमध्ये एक्स रेज टू 5 मायनस 5 रेज टू 5 डिवाइड बाय एक्स मायनस 5 इज इक्वल टू सेपरेट लिमिट घेतलं. इक्वल टू न्यूमरेटरचा लिमिट एक्स टेन्स टू 5 एक्स क्यूब मायनस 5 क्यूब डिवाइड बाय एक्स मायनस 5 हे न्यूमरेटरला आलं आणि डिनॉमिनेटरला सेपरेट लिमिट घ्या. लिमिट एक्स टेन्स टू 5 एक्स रेज टू 5 मायनस 5 रेज टू 5 डिवाइड बाय एक्स मायनस 5. ओके, फॉर्म्युल्याचा यूज करा. न्यूमरेटरमध्ये सेपरेटमध्ये जो थेरम आहे त्याच्यानुसार ॲन्सर येईल 3 इंटू 5 रेज टू 3 मायनस 1 डिवाइड बाय 5 इंटू 5 रेज टू 5 मायनस 1 इज इक्वल टू 3 इंटू 5 स्क्वेअर अपॉन 5 इंटू 5 रेज टू 4. ओके, आता या 5 स्क्वेअरला इथले 5 स्क्वेअर कॅन्सल होतील. राहिले काय 3 अपॉन 5 इंटू 5 स्क्वेअर म्हणजे आला 3 अपॉन 5 इंटू 25 125 हे आन्सर आलं 3 अपॉन 125. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ लिमिट एक्स टेन्स टू 1 एक्स रेज टू 4 मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स क्यूब मायनस ए क्यूब अपॉन एक्स मायनस ए. फाइंड ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ ए. तसाच क्वेश्चन आहे, थोडा वेगळ्या टाईपने दिलेला आहे. आता याच्यामध्ये पहिलं जे क्वेश्चनमध्ये गिवन आहेत ते लिहून घेऊयात. सोल्युशन लिहूयात. सोल्युशन लिमिट एज एक्स टेन्स टू 1 एक्स रेज टू 4 मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू ए एक्स क्यूब मायनस ए क्यूब अपॉन एक्स मायनस ए. आता इथं हा फक्त 1 दिलेला आहे बरोबर. मग याच्यामध्ये मी 1 रेज टू 4 केला तरी 1 राहणार आहे. मला या स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी काय केलं 1ची पॉवर 4 घेतली. मग इथं काय येईल नेक्स्ट स्टेप लिमिट एक्स टेन्स टू 1 एक्स रेज टू 4 मायनस 1 रेज टू 4 डिवाइड बाय एक्स मायनस 1 इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू ए हे ॲज इट इज येईल. याच्यामध्ये काही करत नाही. एक्स रेज टू 3 मायनस ए रेज टू 3 अपॉन एक्स मायनस ए. ओके, आता याच्यासाठी जर मी तो थेरम ॲप्लाय केला तर ॲन्सर काय येणार आहे. ॲन्सर येईल 4 इंटू 1 रेज टू 4 मायनस 1 इज इक्वल टू राईट साईडवरती ॲप्लाय केला हा आला 3 इंटू ए रेज टू 3 मायनस 1. देअरफॉर आता 4ची कितीही पॉवर घ्या ते ॲन्सर 1ची कोणतीही पॉवर असले ॲन्सर 1च येईल बरोबर. म्हणजे याचा ॲन्सर 1 येणार आहे. हा आला 4 इंटू 1 इज इक्वल टू इथं आला 3 इंटू ए
3 - 1 2 a स्क्वेअर म्हणजे काय आलं a स्क्वेअर इज इक्वल टू 4/3 दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेतले therefore a इक्वल टू ±2/√3 एच्या पॉसिबल व्हॅल्यूज या आहेत. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच टाईपचा आहे, थोडा चेंज केलेला आहे. लिमिट x टेन्स टू 5 x⁻k - 5k अपॉन x - 5 इज इक्वल टू 500. फाइंड ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ k. आता kच्या व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. कसं सॉल्व करायचं बघ. जे गिवन आहे ते लिहिलं पहिलं. गिवन लिमिट x टेन्स टू 5 x⁻k - 5k अपॉन x - 5 इज इक्वल टू 500. मग याच्यामध्ये मी तो फॉर्म्युला यूज केला तर काय येईल k × 5k - 1 k × 5k - 1 इज इक्वल टू 500 ॲज इट इज राहील 500. आता काय करायचं, हा जो 500 आहे याला या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं. ओके, म्हणजे कसं येईल, या 500ला मी लिहिला 4 × 125. 500ला काय लिहिलं 4 × 125 यांचा प्रोडक्ट 500 येईल. आणि या 5 × 125ला पुन्हा काय 5च्या पॉवरमध्ये लिहिलं म्हणजे इथं आला 4 × 5⁻3 बरोबर. लेफ्ट साईडला काय आहे k × 5k - 1 बरोबर. आणि राईट साईडला काय 4 × 5⁻3 आहे म्हणजे काय 3 मीन्स 4 - 1. आता दोन्ही सेम फॉर्ममध्ये दिसत आहेत LHS आणि RHS. मग याच्यावरून कम्पॅरिझन करा आणि k इक्वल टू किती येतो आहे पहा. k किती आला k इक्वल टू 4. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन लिमिट x टेन्स टू 1 x + x² + x³ प्लस अँड सो ऑन x⁻n - n अपॉन x - 1 ॲज x टेन्स टू 1. आता याचं ॲन्सर कसं फाइंड करायचं आहे. पहिलं गिवन आहे तसं लिहा आणि त्यानंतर याच्यामध्ये मी सोल्युशन काढतो. इथून इथं घेतलं सोल्युशन इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 1. तर याच्यामध्ये थोडासा चेंज करतो आहे. x + x² प्लस x³ प्लस अँड सो ऑन प्लस x⁻n याच्यासाठी एक ब्रॅकेट टाकला आणि पुढे जो n आहे हा n आहे. n साठी मी लिहिला 1 + 1 + 1 n टाइम्स लिहिले डिवाइड बाय x - 1. यांचे ॲडिशन 1 + 1 + 1 अप टू n टाइम्स यांची ॲडिशन ही n येते बरोबर. मग मी यांच्या जागेवरती 1ची n टाइम ॲडिशन घेतली. आता पुढं
इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 1. याच्यामध्ये एक्स मायनस 1 इथला एक 1 याच्याबरोबर घेतला प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 हा जो दुसरा 1 होता तो एक्स स्क्वेअर बरोबर घेतला प्लस हा एक्स क्यूब हे मायनस आणि इथला हा 1 मायनस 1. प्रत्येक नंबर बरोबर याच मेथडने जायचं. लास्ट येईल एक्स रेज टू एन मायनस 1 आणि यांचा डिनॉमिनेटर जो होता तो एक्स मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट करतो. आता सेपरेट डिवाइड करायचं. एक्स मायनस 1ने सेपरेट डिवाइड करूयात. इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 1. सेपरेट डिवाइड केलं. एक्स मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 पहिला झाला प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 प्लस एक्स क्यूब मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 एक्स रेज टू एन मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 हा ब्रॅकेट कंप्लीट. तर याच्या पुढं हे जे 1 आहेत 1च्या पॉवर लिहून घ्या. इथं एक्स स्क्वेअर आहे 1 स्क्वेअर करा. एक्स क्यूब आहे 1 क्यूब करा. एक्स रेज टू एन आहे 1 रेज टू एन केला. आणि अल्जेब्रा ऑफ लिमिटचा यूज करून सेपरेट लिमिट घ्या सर्वांची. इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 1. हे दोन्ही कॅन्सल होतील बरोबर. म्हणजे इथं आला फक्त 1 प्लस लिमिट एक्स टेन्स टू 1. इथे हा एक्स स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर अपॉन एक्स मायनस 1 प्लस लिमिट एक्स टेन्स टू 1 एक्स क्यूब मायनस 1 क्यूब अपॉन एक्स मायनस 1 and plus so on plus limit x tends to 1 x raised to n minus 1 raised to n upon x minus 1. हे व्हॅल्यूज फाइंड करूयात. आता काय येत आहेत. कोणत्याही कॉन्स्टंट नंबरचं लिमिट घेतलं तोच कॉन्स्टंट नंबर येतो 1 प्लस याच्यामध्ये येईल फॉर्म्युला तो थेरम आहे तो यूज करायचा 2 इंटू 1 रेज टू 2 मायनस 1 प्लस याच्यासाठी आला 3 इंटू 1 रेज टू 3 मायनस 1 लास्ट आला n इंटू 1 रेज टू n मायनस 1. तर 1ची कितीही पॉवर घेतली तरी 1च येणार आहे. मग आपलं ॲन्सर झालं 1 प्लस 2 प्लस 3 प्लस n पर्यंत 1 प्लस 2 प्लस 3 अप टू n. आणि फर्स्ट n नॅचरल नंबरची सम येते n इंटू n प्लस 1 बाय 2. हे झालं तुमचं ॲन्सर n इंटू n प्लस 1 बाय 2. स्क्रीनशॉट घ्यायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. लिमिट एक्स टेन्स टू 0 1 मायनस एक्स रेज टू 8 मायनस 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1. तर या टाईपच्या क्वेश्चनमध्ये काय करायचं पाहिजे. हे क्वेश्चन आहे ते सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करायचे. सबस्टिट्यूशन काय करायचे कोणतेही तुम्ही सबस्टिट्यूशन केली तरी तुमचं जे फंक्शन येणार सबस्टिट्यूशन केल्यानंतर ते आपल्या कोणत्या तरी एका स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलं पाहिजे. म्हणजे आपण एक स्टँडर्ड फॉर्म बघितलेला आहे एक्स रेज टू एन मायनस ए रेज टू एन अपॉन एक्स मायनस ए. त्या फॉर्ममध्ये हे कन्वर्ट करून घ्यायचं. मग सबस्टिट्यूशन करावी लागेल. पुट 1 मायनस एक्स इज इक्वल टू वाय. आपण वाय लेटर घेतलं
1 मायनस एक्सच्या जागी वाय पुट केला. तर आता हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर आपण व्हेरिएबल चेंज करतो आहे, म्हणजे लिमिट चेंज होणार. त्याचं लिमिट काय होईल पहा. पहिलं लिमिट काय होतं, ॲज एक्स टेन्स टू 0 होता, बरोबर. आता वाय आहे, मग या इक्वेशनमध्ये एक्स इक्वल टू 0 पुट केला तर वाय किती येतो आहे, 1 येतो आहे. एक्स टेन्स टू 0 आहे तर वाय टेन्स टू 1 येईल. आता या नवीन सबस्टिट्यूशन केल्यानंतर लिमिटमध्ये काय चेंज होतं आहे पहा. देअरफॉर लिमिट एक्स टेन्स टू 0 1 मायनस एक्स रेज टू 8 मायनस 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू. तुम्हाला असं वाटलं की इथून पुढं क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता येतो आहे, व्हिडिओ पॉज करायचा आणि स्वतः नोटबुकमध्ये हा क्वेश्चन सॉल्व करायचा. ओके. आता इथं आपण वायचं सबस्टिट्यूशन केलं की लिमिट चेंज होतं आहे, वाय टेन्स टू 1 आला आणि 1 मायनस एक्स इक्वल टू वाय पुट केला, वाय रेज टू 8 मायनस 1 अपॉन 1 मायनस एक्सच्या जागी वाय ठेवला, वाय स्क्वेअर मायनस 1. आणि या टाईपचे लिमिट आपण सॉल्व केलेले आहेत. मग इथं स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी वाय मायनस 1ने डिवाईड करावं लागेल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. लिमिट वाय टेन्स टू 1 y raised to 8 minus 1 divide by y minus 1 डिनॉमिनेटर मध्ये सेम, y स्क्वेअर मायनस 1 डिवाइड बाय y मायनस 1. ओके. लिमिट सेपरेट करा. इज इक्वल टू लिमिट y टेन्स टू 1 हाला y raised to 8 minus 1 upon y minus 1 divide by limit y tends to 1 y square minus 1 upon y minus 1. तर याचं ॲन्सर इज इक्वल टू फॉर्म्युल्याचा यूज करा. इथं 1 raised to 8 आहे, 1 स्क्वेअर व्हॅल्यू त्याच राहणार आहेत. ओके. म्हणजे ह्याला 8 1 raised to 7 8 minus 1 7 आलं, 2 1 raised to 1 म्हणजे ॲन्सर आलं 8 upon 2 इज इक्वल टू 4. ओके. या मेथडने बाकी क्वेश्चन सॉल्व करा, ट्राय करा. काही अडचण आली तर विचारा नंतर. ओके. आता लेक्चर स्टॉप करतो आहे मी.